हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आलेलो आहे शेफाडा रोडला. म्हटलं मसाला डोसा खायला जाऊया, तर उडुपी रेस्टॉरंटला जायचं आहे. तर म्हटलं निघालो आणि बघू शकता उडुपी रेस्टॉरंट दिसतं आहे तुम्हाला. तर म्हटलं आता बघूया इथे जाऊन आतमध्ये कसं काय आहे ते. तर आतमध्ये गेलो तर AC चिल्ड होती आणि आतमधले सिटिंग अरेंजमेंट पण खाली होतं, खूप जास्ती गर्दी नव्हती, 1-2 लोकच होते. तर ऑर्डर केली आणि वरच्या साईडला बघायला लागलो श्रीकृष्ण वगैरे आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स आहेत. तर ऑर्डर दिली आणि यांच्या देवाऱ्याकडे बघता बघता वाट बघत राहिलो. तर तेवढ्यात आमचा डोसा समोर आला. डोसा बघूनच माझे डोळे डायरेक्ट बाहेर आले. म्हटलं काय मोठा डोसा आहे. तर छान तुपाचा वास येत होता. तर म्हटलं आता आपण चमचे घेतले आणि आता चमच्याने डोसा खावा की हाताने खावा. तर म्हटलं नको, चमच्याने, हातानेच खाऊया. तर मग डोशाचा म्हटलं एक साईडचा भाग घेतला आणि म्हटलं आता आपण सांबार बरोबर खाऊन बघूया. एवढ्या लांब आलो आहे तर उडुपी रेस्टॉरंटचं सांबार कसं आहे त्याची टेस्ट आपल्याला कळायलाच पाहिजे. तर सांबार अप्रतिम होतं. तेवढं स्पायसी पण नव्हतं आणि तेवढं गोडसर पण नव्हतं. म्हटलं पिऊन बघूया. तर आता मला प्रॉपर टेस्ट कळली की सांबार छानच आहे. तर म्हटलं दुसरा घास बघूया खाऊन की चटणी कशी आहे. तर चटणी नारळाची होती आणि छान चटणी होती. तर म्हटलं आता चटणी खाऊन बघूया. तर प्रॉपर साऊथ इंडियन चटणी होती. तर खाऊन बघितल्यानंतर मस्त मला एकदम मजा आली. तर म्हटलं आता डोसा मधून तोडून बघूया किती फिलिंग आहे. तर डोसा उघडल्या तुपाचा छान वास आला. तर बटाट्याची फिलिंग होती. तर आता मी हा डोसा खातो आणि तुम्हाला जर यायचं असेल डोसा खायला तर येऊ शकता. उडुपी रेस्टॉरंट श्रीकृष्ण रेस्टॉरंट जवळ.